हे हाय गाईज, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार होते सेल्फ मेकअप. हा कुठला मेकअपचा कोर्स वगैरे केलेला नाही आहे आणि कुठल्या ब्रँडचं प्रमोशन वगैरे नाही आहे माझ्याकडं. असं सेल्फ मेकअप करत होते जे की बेसिकली सगळ्यांना आलाच पाहिजे. फॉरेस्ट 52चं फाउंडेशन घेतलं होतं मी. त्याचा शेड होता 14 होतं वाटतं, हनी. ह्याच्यासोबत अजून एक शेड आहे, पण तो नाही मी मिक्स केला कारण मला मेकअप रिमूव्ह पण करायचा होता. विदिन 1 to 1.5 आवरमध्ये आपला मेकअप जो आहे तो सेट होऊन जातो. जेव्हा मेकअप सेट होतो ना, त्याचा फेस बघण्यासारखा असतो आपला. आधी मला भरपूर ॲक्ने होते. ॲक्ने नाही आहेत, पण आता ॲक्नेचे स्पॉट्स आहेत फक्त, तेही जातील. त्यानंतर मी हे फॉरेस्ट 52चंच कन्सिलर यूज करते आहे डार्क सर्कलसाठी. डार्क सर्कल. परत माझ्या फ्रेंड मला म्हणतील, डार्क सर्कल नाही, तू डार्क सर्कल बोललीस. त्यामुळे डार्क सर्कल. सेल्फ मेकअप करताना एक गोष्ट तर लक्षात आली, सगळ्या गोष्टींसाठी मेहनत आहे. जे मेकअप आर्टिस्ट वगैरे करतात त्यांनाही मेहनत आहे. आणि मला जास्त वाईट करायला आवडत नाही फेस, त्यामुळे मी एकच लेअर घेतलं आहे फाउंडेशनचा. आणि हे सगळं करत असताना टाईमचं पण समजलंच नाही मला. टाईम हा टाईमच आहे, टाईम. आणि हे माझे बेबी हेअर स्कूपमध्ये येत होते. सो मग मी हे ब्लेंड करत होते. कन्सिलर ब्लेंड केलं आधी, मग त्यानंतर फाउंडेशन केलं. सो आपण ब्लेंड करतो ना, ब्लेंड करताना आपण जेवढं ब्लेंड कराल ना तेवढं आपलं फाउंडेशन सेट होतं. ब्लेंड जेवढं कराल तेवढं. सैयारा मतलब तारों में एक तन्हा तारा, खुद जल के जो रोशन करते जगे सारा, वो आवारा ढूंढ रहा है दिल से। त्यानंतर आपला फेस ब्लेंडिंग जेवढं आपण परफेक्ट करेल किंवा ब्लेंड करेल ना, तेवढं आपला फाउंडेशन सेट होतं. फाउंडेशन कन्सिलर. त्यानंतर समजलं की मी फोरहेडला लावायचंच विसरले होते आणि माझ्या हे केसांना सुद्धा लागलं फाउंडेशन, जे की मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर फोरहेडला मी हे ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर आईजला पण लावून घेतलं. ब्लेंड केल्यानंतर चांगलं वाटतं मला फेस. का एवढं फास्ट मेकअप झाला असतं, जसं हे फास्ट व्हिडिओ जातोय. काय शोधते, काहीतरी शोधतच आहे मी. भेटलं. स्विच ब्युटीचं ब्लश आहे हे. मला आवडतं हे पिंक, खूप आवडतं. छान फेस एकदम चेंज होऊन जातो आपला पिंकिश केल्यानंतर. पिंक. नोजला थोडं जास्त लागलं होतं माझ्या वरती. त्यानंतर हे थोडं हायलायटरला यूज केलं आहे मी. हायलायटर पण स्विच ब्युटीचंच आहे. त्यानंतर काय म्हणलं मी, त्यानंतर फॉरेस्ट 52ची बनाना फ्लेवरची पावडर आहे, त्याने मी फाउंडेशन हे सेट करून घेतलं माझं. त्यानंतर स्विच ब्युटीचं हे आयब्रो शार्प आहे. आयब्रो शार्प करायसाठी होतं. लगेच लुक चेंज होतं एक आयब्रो जरी आपण केली तरी. माझी एक आयब्रो मोठी, एक आयब्रो छोटी आहे. आयब्रो जरी शार्प केले तरी आपला फेस एकदम चेंज होऊन जातो. त्यानंतर आय मेकअप मला जास्त नाही आवडत, त्यामुळे मी थोडंच यूज करते. पिंक कलर घेतला आणि त्याच्यावरती एक असं क्रीम कलरचं सिमरचं हे घेतलं त्याच्यावरती लावायला. आणि हे बोटाने लावले तर व्यवस्थित लागतं. ब्रशने पण यूज करू शकतो आपण, मला बोटाने लावायला जमतं, आवडतं.
त्यानंतर हा माझा सगळ्यात फेवरेट पार्ट, लायनर. लायनर मेबलिनचे आहे. थोडंसं जरी लावलं तरी किती छान दिसते ते. त्यानंतर लेन्स लावले मी जे माझ्याकडे होते, आणि हे शुगरचं काजळ आहे, मी आता लावणार आहे माझ्या डोळ्यांना. काजळ लावले पण खूप छान दिसतात आईज. जेवढं डार्क लावलं थोडं चांगलं. बघा ही वाली आईज आणि ही वाली आईज, असा लुक चेंज होऊन जातो. सैयारा मतलब तारों में एक तन्हा तारा, खुद जल के जो रोशन करते. त्यानंतर असा होता माझा फायनल लुक. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी मिसिंग आहे, ती म्हणजे लिपस्टिक. विदाऊट लिपस्टिक तर आजकालचे लेडीज लोकांचं तर होऊ शकतच नाही. लिपस्टिक ही पाहिजेलच पाहिजे. हेअर्स माझे ओलेच होते. हा माझा असा होता लुक, पण विदाऊट लिपस्टिक आणलं. माझा फेवरेट पार्ट आहे लिपस्टिक. ही झुडिओची लिपस्टिक आहे, शेड पर्पल. माझे लिप्स खूप छोटे आहेत. लिपस्टिक लावली की एकदम लुक चेंज. त्यानंतर मला घालायचे होते इयरिंग्स आताच होते, खूप खूप मोठे होते त्याचे. हे इयरिंग्स घातले. तरी एक गोष्ट मिसिंग राहिली, ती म्हणजे बिंदी, टिकली लावायची राहिली. हा होता, असा होता माझा फायनल लुक. अजून अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब मी. करे हाय पण I like it तुझा नोज पिन इयरिंग eyelashes bling bling highlight blush आणि लिपस्टिक पिंक पिंक ए माझी गर्ल ए जाने जिगर ए चमक छल्लों में तुझा किंग 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 जादू.